पुण्यातले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट घेतली होती आणि त्यामुळे हे दोन्ही नेते शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यातच या नेत्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा ऑफर दिली गेलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ब्रेक लावण्याचा प्रयत्न होतोय की काय असा सवाल आता विचारला जातोय। शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला दादांकडून ब्रेक। पुण्यातील दोन माजी आमदार शिंदेंकडे की दादांकडे? नेते गळाला लावण्यासाठी दोन्ही पक्षांकडून फिल्डिंग। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे। यात पुण्यातल्या महाविकास आघाडीतल्या दोन माजी आमदारांना शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत। यात ठाकरेंच्या शिवसेनेचे हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची नावं चर्चेत आहेत। त्यातच रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं ते शिवसेनेमध्ये जाणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत। मात्र असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली ठोंबरे पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची खुली ऑफरच दिलेली आहे। सोबतच आम्ही कुणाच्याही मिशनमध्ये खोडा घालण्याचं काम करत नसल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलंय। एखादा चांगला नेता, एखादा चांगला लोकप्रतिनिधी आपल्या पक्षात आला पाहिजे, ही कुठल्याही कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची आणि माझ्यासारख्या प्रवक्त्याची ही भूमिका आहे। त्याच्यामुळे कोणाला खोडा घालण्यासाठी नाही, पण स्वतःचा पक्ष बळकट करण्यासाठी, चांगली लोक संघटित करण्यासाठी, चांगले लोकप्रतिनिधी येण्यासाठी मी त्यांना सरळ सरळ एक हाडाची कार्यकर्ती म्हणून साथ घातली। दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतले माजी आमदार महादेव बाबर यांनीही एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट घेतली आहे। महादेव बाबर हे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महादेव बाबर यांना डावलून शरद पवारांच्या पक्षातल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानं ते नाराज आहेत। पुण्यातील हे दोन्ही माजी आमदार खरं तर शिवसैनिकच आहे। बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक अशी या दोन्ही माजी आमदारांची ओळख आहे आणि त्यामुळे हे दोन्ही माजी आमदार आपल्या पक्षात यावेत यासाठी एकनाथ शिंदेंनी मिशन पुणे हे आखलेलं आहे। त्यामुळे गेल्या महिनाभरापासून या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले अनेक नेते असलेले पाहायला मिळत आहेत। रवींद्र धंगेकरही एकेकाळी शिवसेनेमध्येच होते। त्यामुळे धंगेकर आणि बाबर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आल्याची माहिती मिळते। तर प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। काहीही झालं तरी ऑपरेशन टायगर हे यशस्वी होणारच असा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। प्रत्येक पक्षाला त्यांची संघटना वाढवायची असते, पक्ष संघटना वाढवायची असते। त्यांच्याकडून कोणी बोललं असेल तर ते शेवट संघटना वाढवण्यासाठी बोललं जातं। परंतु तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये पुणे मिशन आणि टायगर हे सगळं दिसेल। आगामी पालिका निवडणुका काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न महायुतीतून केले जात आहेत। त्यातच रवींद्र धंगेकर आणि महादेव बाबर हे नेमके शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये याकडे सर्वांचंच आता लक्ष लागलेलं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।